खूप मजा यायला लागली आणि तुम्हाला समोरचा मी नजारा दाखवतो. आम्ही मेट्रोच्या एकदम समोर बसलोय. अशा प्रकारे या ठिकाणी बदक फ्राय, याची काय चिकन आहे बदक आहे. ही आहे मलाका सिटी. हे खरं तर वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. तर हे आहे ABC दुरियन. पॉसिबल. तिथं बऱ्यापैकी सगळे चायनीज खाण्याचे ऑप्शन आहेत आणि जास्तीत जास्त स्वीट आहे. जय शिवराय मित्रांनो. आता आपली सकाळ झालेली आहे मस्त आणि पसारसनीतलं आपलं हे बर्ड नेस्ट गेस्ट हाऊस. त्याचं रिसेप्शन आहे. इथं आतमध्ये रूम्स आहेत. रूम एक नंबर क्वालिटीचे, एकदम शांत, एकदम भारी. तर असं हे आपलं गेस्ट हाऊस आहे. गेस्ट हाऊसची टूर पण तुम्हाला नंतर देतो उद्या वगैरे. आज आपला मलेशियातला दुसरा दिवस आहे. काल दिवसभरातलं काटा निघाला आहे, थकवा, झोप नाही. तर अशा प्रकारचे इकडे बघा मीटर आहेत. इकडे आपल्याकडे मलेशियातले जरा मीटर पण चांगले दिसावे. इथे एक बटन आहे. हे बटन प्रेस केल्यानंतर हा दरवाजा उघडतो आणि मग बाहेर जायचं. तर असंही मी आलो आता बाहेर येऊन ज्यावेळेस मी दरवाजा सोडून देतो त्यावेळेस तो लॉक होतो आणि आपल्याला ज्यावेळेस आतमध्ये एंटर करायचं आहे तर आपण इथं बुकिंग केल्यावर आपल्याला व्हॉट्सअपला त्यांनी एक नंबर दिलेला असतो. तो नंबर इथं आपल्याला टाकायचा. मला एक नंबर मिळाला 4 अंकी. हा नंबर इथं टाकला की हा दरवाजा ओपन होतो. आता दरवाजा ओपन होत नाही, एक नंबर टाकायचा. इथं नंबर टाकला की हा दरवाजा ऑटोमॅटिक ओपन होतो. त्यामुळे इथं सगळं सेल्फ आहे, चेक इन पासून चेकआउटपर्यंत सगळ्या गोष्टी. आणि इथं आता मी बाहेर आलो आहे तर इथं आपल्याला जवळच पसारसैनी हे मेट्रो स्टेशन आहे, अतिशय जवळ आहे. आणि बाकी बसेस तिथून चालतात. आता इथं सिग्नल लागला आहे म्हणून सगळी वाहनं थांबली. ती भारी भारी क्वालिटीच्या गाड्या फिरायला लागल्या त्या. आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता मर्दिका 118 हे जगातलं सगळ्यात उंच 2 नंबरची बिल्डिंग आहे. काल पण सांगितलं होतं मी. तर ही जगातली 2 नंबरची उंच बिल्डिंग आहे बुर्ज खलिफानंतर. आता आजची टूर असणार आहे आपली. आज आपण मलाका सेंटरला जाणार आहे. वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून त्याला ओळखलं जातं. अतिशय सुंदर, अतिशय वायब्रंट कलरची अशी सिटी आहे. जाऊ तिथं मस्त धिंगाणा घालू, मजा करू, फोटो बिटो काढू. आजचा दिवस चांगल्या पद्धतीनं एक्सप्लोअर करूयात. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. तर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, मुद्दा काय का असणार, आपल्याला पसारसैनी या मेट्रो स्टेशनला यायचंय. आता इथून आपल्याला मस्जिद जामेक इथं जायचंय. तिथल्या मेट्रोनं आपल्याला TBS ला जायचंय. TBS म्हणजे सगळ्यात मोठा असा बस स्टॉप आहे इथला कोलालंपूर मधला. तिथून सगळ्या ठिकाणी बसेस जातात. तर तिथं जायचंय आणि तिथून आपल्या बसचं ऑलरेडी बुकिंग करून ठेवलेलं आहे. तर बुकिंग आपण रेड बसवरनं केलेलं आहे. त्याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा हा वाला QR तुम्ही स्कॅन करू शकता. तर आम्ही आलोय आता मेट्रो स्टेशनला. ओके, आता पसारसैनीच्या या मेट्रोमध्ये आम्ही बसलो आणि मेट्रो चालली आपली मस्जिद जामेकडे. खूप मजा यायला लागली आणि तुम्हाला समोरचा मी नजारा दाखवतो. आम्ही मेट्रोच्या एकदम समोर बसलोय. तर अशी ही मेट्रो आता खड्ड्यात जाणार आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही मस्जिद जामेकवरनं आतमध्ये आलोय. मस्त थंड वाटतंय. आता इथून आपण TBSला जातोय. बंदर तासिक सेलातन म्हणून एक स्टेशन आहे, जे कोलालंपूरमधलं सगळ्यात मोठं बसचं हब आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी TBSला म्हणजे बंदर तासिक सेलाटन या मेट्रो स्टेशनवर उतरलोय. आपल्याला TBS म्हणून इथं जे सगळ्यात मोठं बस स्टॉप आहे तिकडे जाण्यासाठी इथे यावं लागतं. आता आम्ही मेट्रोतनं उतरलोय आणि जातोय बस स्टॉपकडे. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथला बस स्टॉप दाखवतो. त्याच्यापेक्षा स्वारगेटचा भारी आहे, पण एक नंबर क्वालिटीचा बस स्टॉप इथं पण आहे. मित्रांनो, आता जिथं मी उभारलोय ना, तुम्ही बघू शकता. आधी बघून घ्या किती मोठा आहे ते. आणि इथून जाणाऱ्या बससाठी एवढा मोठा बोर्ड केला आहे एअरपोर्ट सारखा. तर हे इथलं फक्त बस स्टॉप आहे, म्हणजे बस स्टेशन आहे. म्हणजे आपण शिवाजीनगर स्वारगेटचं जसं बस स्टँड आहे का, तसंच बस स्टँड आहे. तर एअरपोर्ट सारखा फील आहे. 3-4 मजले आहेत. वरून गाड्या जातात, खालून गाड्या जातात. काय आयला काय डेंजर बनवलंय. तर इथं ऑनलाईन आम्ही रेड बसवरनं बुकिंग केलं होतं. तर तुम्हाला सुद्धा इथून बस बुकिंग करायचं असेल तर हा वाला QR तुम्ही स्कॅन करू शकता. आणि तुम्हाला जर सिम कार्ड घ्यायचं असेल तर अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही E-SIM घेऊ शकताय. क्लूक ॲपमधनं तुम्हाला 450 ते 500 रुपयामध्ये सिम कार्ड मिळून जाईल. तर हे एवढं मोठं स्टेशन आहे. तर ते जे आम्ही रेड बसवरनं बुकिंग केले ते तिकीट इथं काउंटरवर दाखवायचं. जे आपलं जी बसची सर्व्हिस देणारे जे बस सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे ना, त्या काउंटरवर जायचं, तिकीट तिथं दाखवायचं आणि त्यांच्याकडनं बोर्डिंग पास घ्यायचं. त्या बोर्डिंग पासवर आपल्याला गेट नंबर दिलेला असतो. त्या गेटवर जायचं आणि बस बोर्ड करायची. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूजाला आम्ही तिथं लाईनमध्ये थांबवलं आणि आम्हाला हा वाला बोर्डिंग पास मिळाला. तर याच्यावर गेट नंबर 17 दिलेला आहे. म्हणजे आम्ही आता सगळेजण गेट नंबर 17ला जाणार, 1 नंबर क्वालिटीमध्ये एंट्री करणार. त्याच्या आधी आम्हाला आता थोडासा पहिला दिवस होता त्यामुळे लेट झालं उठायला. तरी लवकरच उठलो म्हणायचं. डोकं थोडंसं तनतन करते, कारण की इंडियातला टाईम 2.5 तास पुढे आहे. तशी आमच्या बॉडीला इंडियाचा टाईम 2.5 तास महाग आहे. बॉडीला तशी सवय पण लागलेली आहे ना, त्यामुळं थोडंसं दगदग झाली आणि उशीर झाला उठायला. आणि या ठिकाणी आता आम्ही आलोय, काहीतरी खायला मिळेल ह्या हिशोबाने इथं आलोय. बिस्किट काहीतरी खाल्लं पाहिजे आता, कारण की नाश्ता पॉईंट इथं काही दिसणं झालंय. आता जस्ट नावलो मी तिकीट स्कॅन केलं आणि खाली आलोय. जिथं आपलं गेट असते त्या गेटवर आपल्याला हवाला QR दिस माय साईड. ओके. तर आपल्या इथे एक गेट आहे. ह्या गेटमधून एंट्री करून आतमध्ये जायचं आहे. आणि आपल्या समोरच इथं बस आहे लागलेली. मयांक सारी आपली बसची लाईन आहे. तर इथून आता आपण आतमध्ये बसमध्ये एंटर करूयात. चला काय जो. तर आतमध्ये मी आलेलो आहे. माझं तिकीट सीट नंबर 1. तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा इथंच बसतो. डायरेक्ट विषय संपवून टाकतो. मग तेच ना, ओकेमध्ये मला असं सेट मिळालं आहे की इथून सगळं शूट केलं पाहिजे भारीमध्ये. अशा प्रकारे आता 2 तासाचा प्रवास झाला आहे आमचा. मस्त झोप झाली माझी. आणि आम्ही आता मलक्का सेंटरला लवकरच जातोय. गाडी मलक्कामध्ये एंटर केलेली आहे. एकदम भारी अशी क्वालिटीचे रस्ते, एकदम स्मूथ. पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही. भारी मजा आली. खरंच इकडचे रस्ते पण 1 नंबर क्वालिटीचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे मलक्का सेंटरला आम्ही आता पोचलोय. लय अर्जंटमध्ये मला वॉशरूमला जायचं आहे. आधी मी वॉशरूम शोधतो, त्याच्यानंतर बस काय आहे ती कुठानं मिटवूया.
आणि भूक पण लागली. आता मी आतमध्ये एंटर करतो. मित्रो, भाई और बहनों, अशा प्रकारे या ठिकाणी बदक फ्राय, याची काय चिकन आहे, बदक आहे का? हा चिकनचा राईस या ठिकाणी मागवलाय. लेस डेंजरस काम झाले. खायच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम यायला लागलाय, कारण की व्हेज काय इकडे मिळत नाही आणि नॉन व्हेजवर भरोसा नाही. खाऊन झालंय आमचं आता इथं. काकू किती झाले? 21, 20. दिस इज 20. 7 त्रिक 21. मस्त अशी थंडगार बस आहे आणि तिकीट सिस्टम तुम्ही आता बघितली. पण प्रॉब्लेम असा झाला की आमच्याकडे चेंज नसल्यामुळं 1.5 रिंगीट असं तिकीट होतं. तर दीडापाचे 7.5, दीडापाचे किती रे? 7.5, दीडापाचे 7.5 रिंगीट जायला पाहिजे होते, पण 2.5 रिंगीट आमचे उडाले, कारण की त्याच्याकडे चेंज नाही म्हणला. तुमची कशी करायची तशी करा. आणि त्या कॉईन बॉक्समध्ये आम्ही एकदा नोट टाकली की विषय संपला. तर फायनली या बसमध्ये बसलो. पाईपसुद्धा एकदम गारची लागायला बर्फासारखा आणि बाहेर एकदम हाय लेवलचं टेम्परेचर आहे. आता काही वेळातच आम्ही डच स्क्वेअरच्या त्या इलाक्यामध्ये प्रवेश करू. मित्रांनो, तर अशा प्रकारे भलं मोठं कष्ट घेऊन आम्ही आलोय आता मलाका सेंट्रलला. मलाका सेंट्रल नाही, आम्ही डच स्क्वेअरला आलो. मलाका सेंट्रल ते होतं जिथून आम्ही बस पकडली. तर आम्ही इथं आलोय. ही आहे मलाका सिटी. हे खरं तर वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ॲक्च्युली इथे मलेशियामध्ये मलाक्का आणि जॉर्ज टाउन असे 2 हिस्टॉरिक सिटीज आहेत. त्यातल्या मलाक्कामध्ये आम्ही आता आलोय आणि त्याबरोबरच आपल्याला जॉर्ज टाउनला सुद्धा जायचंय. इथली सिटी अतिशय सुंदर असते, 1 नंबर असते. तुम्हाला खरंच ॲम्स्टरडॅम मध्ये त्या रिव्हर मध्ये बोटिंग केल्याचा फील नक्कीच इथे येईल. अशीच ही रिव्हर आहे, अतिशय सुंदर, भारी रिव्हर आणि रिव्हर साईड सगळे हॉटेल्स. येस, थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी मलाक्कामध्ये डच स्क्वेअरला आलोय. माझ्या समोरच डच स्क्वेअर आहे आणि इथं अजून एक चर्च आहे, थाय स्विस, आता ते प्रोनाउन्सिएशन नाही करता येणार. तर ते चर्च एक आहे. त्याबरोबरच ही जी स्ट्रीट आहे ही फक्त वॉकिंग स्ट्रीट आहे. इथं काय वाहन वगैरे येऊ शकत नाहीत. आता दुपारचे 2 वाजलेत. एकदम भयंकर लेवलचं ऊन असल्यामुळं इथं फक्त सगळे लोक चालतायत कडकडने. आणि ज्यावेळेस इथं इव्हिनिंग होते त्यावेळेस ही स्ट्रीट सगळी गच्च भरलेली असते. इथं खाण्यापिण्याचे पण बरेच ऑप्शन आहेत. समोर माझ्या बरोबर पाठीमागं डच स्क्वेअर आहे. व्हिक्टोरिया राणी बिनी, लय काय भारी किस्सा आहे. आता तुम्ही इथं बघा, माझ्या पाठीमागं बघू शकता. मित्रो, तर या ठिकाणी आम्ही काय काय घेतलंय ते सांगतो. ही ABC मासे, तर हे आहे ABC दुरियन. ही मँगो मध्ये फ्लोट मँगो, हा मँगो ज्यूस, हा पण फ्लोट, आणि एक वॉटरमेलन टरबुजाचा ज्यूस घेतलाय. तर हे जे दुरियन आहे ते मलेशियाचं राष्ट्रीय फळ आहे दुरियन, आणि त्याचा मी ABCच्या टाइप मध्ये काहीतरी आहे ते आपण या ठिकाणी घेतलंय. ठीकठाक चव आहे. आपल्याकडं हे नसतंय का, काय म्हणतो आपण त्याला, फणस आणि दुरियन जवळपास सेमच आहे.
मित्रांनो अशा प्रकारचं हे चर्च आहे. आता इथं सगळे वरचे जे टॉप होतं, रूफ होतं, त्या गोष्टी काही इथं उरलेल्या नाहीत. अवशेष स्वरूपात इथं आहे. याची हिस्ट्री बऱ्यापैकी इथल्या दगडांवर लिहून ठेवलेली आहे. भारी वाटलं. थोडंसं जास्त ऊन असल्यामुळे ह्या गोष्टी एक्सप्लोअर करताना थोडा त्रास होतोय, पण ठीक आहे. आतमध्ये गेल्यानंतर खूप थंड वाटलं. मलाक्का हे मलेशियामधील एक ऐतिहासिक शहर आहे, जे 15व्या शतकात एक महत्त्वाचं व्यापार बंदर होतं. भारत, चीन आणि मध्य पूर्वेतील व्यापाऱ्यांमुळे इथे विविध संस्कृतीचं मिश्रण झालेलं आहे. नंतर पोर्तुगाल, नेदरलँड आणि युनायटेड किंगडम यांनी इथे राज्य केलं. त्यामुळे शहरात युरोपियन आर्किटेक्चर आणि एशियन संस्कृती याचं अनोखं मिश्रण दिसतं. ए फामोसा हा किल्ला पोर्तुगीज काळातील आहे, तर सँट पॉल्स हिल वरून संपूर्ण शहराचं दृश्य दिसतं. जॉन्कर स्ट्रीट हे शहरातील प्रसिद्ध ठिकाण असून इथे स्थानिक फूड, अँटिक्स आणि हँडीक्राफ्ट्स मिळतात. मलाक्का रिव्हर शहराच्या मध्यातून वाहते आणि तिच्या काठावर सुंदर हेरिटेज बिल्डिंग्स आहेत. हे शहर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट आहे. इथली न्योन्या क्युझिन ही चायनीज आणि मले संस्कृतीचं मिश्रण असलेली खास पाककला आहे, जी मलाक्काची ओळख मानली जाते. हाऊ इज इट पॉसिबल? मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही मलाक्का रिव्हर क्रूज झाली. माझं आधीच ठरलं होतं इथं आल्यानंतर ही क्रूज रिव्हर रिव्हर क्रूज करायची ठरलेलंच. कारण की इथं ही जी क्रूज आहे ती ॲम्स्टरडॅम मध्ये फिरल्यासारखं वाटतं. अधूनमधून पूल वगैरे असतात, पण हे इलेक्ट्रिक असते. तिथं काही आपल्या मॅन्युअली लाकडी पण बोट असतात ना, तसं काही इथं नाही. पण इथं सगळं इथं एकच इलेक्ट्रिक बोट आहे. आपलं मस्तपैकी फिरून आणतात, भारी वाटतं. तर अशा प्रकारे मलाक्का मधला आपला दिवस कंप्लीट होत आलायच म्हणायचं. आता संध्याकाळ झाली, अजून काय बघता येते तेवढं बघतो आणि आपल्याला निघायचे पुढे. तर मित्रांनो, अंधार पडलाय आणि अंधार पडल्यानंतर आम्ही पोहोचलो इथं. आणि ही जे आहे ते जॉन्कर वॉकिंग स्ट्रीट आहे. तर आतमध्ये फूडचा बरेच ऑप्शन आहेत. खरं तर इथं खायला स्ट्रीट फूड खाण्यासाठी अतिशय चांगलं पद्धतीचं आपल्याला स्ट्रीट फूड या ठिकाणी मिळतं. तर सगळी लोक इथं आल्याशिवाय जात नाहीत. आता आमच्या थोडंसं बसचं टायमिंग झालं, त्यामुळं मला पण सूचना झाली की काय करावं, इकडे फिरून यावं का पुढे जावं. तर असं मला वाटतं की 100-300 मीटर आतमध्ये जाऊनच यावं, कारण की पुन्हा इकडं येणं होणार नाही. तर मित्रांनो, आता ह्या स्ट्रीटमध्येच फिरतोय मी. इथं बऱ्यापैकी सगळे चायनीज खाण्याचे ऑप्शन आहेत आणि जास्तीत जास्त स्वीट आहे. तर आता हे दोन्ही पण मी नाही खाऊ शकत, कारण की आता जस्टच मी कॉफी घेतली. पण इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला खाण्यासाठी बऱ्याच गोष्टी मिळतात. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अनेक गोष्टी तुम्हाला खाता येतील. त्याबरोबरच शॉपिंगसाठी सुद्धा इथं बरेच ऑप्शन आहेत तुम्हाला.
आल्यानंतर थोडीफार शॉपिंग केली तर चालतंय. तर जास्त ह्याकडच्या त्याकडेला तर काही मी गेलो नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं या ठिकाणी मी बघितलं. आता मी निघतो इथून कारण की मला अर्जंट आहे. बस जर मिस झाली तर माझी म्हणजे आधीच ऑलरेडी बुकिंग आहे बसचं, जर मिस झाली तर पुन्हा एकदा बुक करून जावं लागेल, म्हणजे आपल्याला 12-15 रिंगीटला बांबू लागेल. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपली आजची मलक्का टूर कंप्लीट झाली असं म्हणायला हरकत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं सगळं आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. भारी भारी शॉट्स आले, रिव्हर क्रूज पण घेतली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.